सोनवी आणि शास्त्री या दोन नद्यांच्या संगमावर वसलेलं संगमेश्वर. तशी संगमेश्वरची ओळखच आहे देवळांचं गाव म्हणून. येथे 300हून अधिक पांडवकालीन मंदिरं आहेत असं म्हटलं जातं आणि त्यातीलच एक म्हणजे श्री कर्णेश्वर मंदिर. संगमेश्वरला जायचा प्लॅन थोडा रँडमच झाला. त्यामुळे मी सकाळी 11 वाजता लालपरीने संगमेश्वरला पोहोचले. तिथे गेल्यानंतर भावांसोबत मग पुढे कर्णेश्वरसाठी कसबाला जायला निघालो. मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या संगमेश्वरपासून 2 किलोमीटर अंतरावर आहे कसबा गाव. पांडवांनी अज्ञातवासाच्या काळात असताना एका रात्रीत हे मंदिर बांधण्याचा संकल्प केला होता आणि त्यांनी त्या काळातील उत्कृष्ट स्थापत्यशैलीचा नमुना उभारला. कर्णेश्वर मंदिराला 3 दरवाजे आहेत. द्वाराजवळ पांडवांचे ताट म्हणून ओळखले जाणारे उपडे ताट आहे. त्यावर बकुळीचे फूल कोरलेले आहे. ताटाच्या बाजूस पांडवांची आसने दिसतात. मुख्य मंडपात प्रवेश करताच नंदी आणि त्यानंतर भगवान शंकरांच्या मूर्तीचे दर्शन घडते. मंदिरात पांडवांच्या 5 ताटासोबत 6वे ताट कर्णाचे म्हणून ओळखले जाते आणि त्यावर शंकरांची पिंडी आहे. मंदिरातील सर्व मूर्तींचे कोरीव काम अत्यंत सुंदर आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूसही उत्तम कोरीव काम केले असून शिल्पकलेचा अप्रतिम दर्शन मंदिर निहाळताना होते. मंदिराच्या जवळच सोनवी आणि शास्त्री या 2 नद्यांचा संगम पाहायला मिळतो. संगमाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि पावसाळ्यात संगमाला दिलेली भेट तेवढीच आनंद देणारी ठरते. पावसाळी सुट्टींचा आनंद घेण्यासाठी जर तुम्ही सुद्धा प्लॅन करत असाल तर आवर्जून या मंदिराचे दर्शन घ्या. मनाला शांती आणि डोळ्यांना सुख मिळून जाईल. तुम्ही ऑलरेडी हे मंदिर पाहिलं असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.